माई, ही संपूर्ण कथा जी आहे भानुसप्तमीची अतिशय रंजक आणि उत्तम अशा वळणावर येऊन ठेपलेली आता. वसंत ऋतूमध्ये जसं पानं फुलं फळं सगळी बहरून निघतात, तसंच वातावरण सध्या इंदुमतीच्या महालामध्ये देखील आहे. परंतु हृदयी असलेल्या या वसंताचं ग्रीष्मात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही माई. कारण सौभाग्य प्राप्तीचा हा प्रवास अत्यंत खडतर आहे. बघू तरी काय घडते या इंदुमतीच्या आयुष्यामध्ये. अरे माझ्या देवा नटेश्वरा, झोपायचे आहे असे सांगूनही तू अजून जागीच आहेस का इंदू? महाराजांची प्रतीक्षा करत होते, ते येतील असे सांगून गेले. प्राणी सरकारांचे बोलावणे आले आहे म्हटल्यावर ते पुन्हा कसे येतील या दालनात? तुला आमच्यातले नाते का रुचत नाही? का चालते आहे? तुझी कुठलीही गोष्ट मला सलणार नाही इंदुमती, पण मला भीती वाटते या सगळ्याची. तुझ्या प्रेमाची कदर त्या राजघराण्यातल्या सेवकाला सुद्धा नाही. केवळ क्षणिक सुखाचा हा सारा खेळ त्यांच्यासाठी. तुझी स्वप्न मात्र निराई. गणिकेच्या आयुष्यात हे सगळं नसतं हे कधी समजणार बाई? एक सामान्य स्त्री म्हणून जगावं हा जर गुन्हा असेल तर हो, केलाय मी हा गुन्हा. बघितलं मी हे स्वप्न. स्वप्न बघच, पण ते सत्यात उतरवण्याचा अट्टहास का? सत्याचा स्वीकार करीन तू, कारण तू जे स्वप्न बघते आहेस ना, ते महाराज काय दुसरं कोणीही पूर्ण करू शकणार नाही बघ. खरंय तुझं ललन. मी हे सगळं जाणून आहे, पण मनाला त्यांचा ध्यास लागला, त्यांची ओढ लागली. त्याचं काय करू? तुझं खरंय, मी माझी पायरी ओळखून वागायला हवं होतं. मी एक गणिका, ते महाराज. माझं इप्सित कधीच साध्य होणार नाही. का नाही होणार? आम्ही तुला म्हणालो होतो इंदुमती, आम्ही लवकरच परत येऊ आणि आल्यावर तुझ्या मनात जे काही आहे ते पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही. माझ्या मनी केवळ आपणच आहात महाराज. केवळ हे नाते माझ्या सौभाग्याचे असावे हीच माझी इच्छा. मी महाराजा समर श्री महादेवांच्या साक्षीने आत्ता या क्षणापासून तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो. इंदुमती, गांधर्व पद्धतीने मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो. महाराज,
अखेर व्हायचे ते झालेच. काय उपयोग आता या साजा शृंगाराचा? काय झाले आईसाहेब? तुझे पती, या राज्याचे महाराज महाराज समर यांनी त्या गणिकेशी गांधर्व विवाह केलाय कांचनमाला. गांधर्व विवाह? नाही 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 मातोश्री, हे सत्य नाही. हेच सत्य आहे. हाच गांधर्व विवाह केलाय. उद्या सर्वांसमक्ष विवाह करतील. मग काय करशील? या आधी सुद्धा मी तुला चेतावणी दिलीये. गांधर्व विवाह हा कोणालाच मान्य नसतो आईसाहेब. ती तर केवळ एक सोय. तिच्याशी विवाह करून राजप्रसादातल्या दास्यांमध्ये आणखी एका दासीची भर पडली इतकेच. अंगवस्त्राला कधीच राजवस्त्राचा मान मिळणार नाही. आणि एक सामान्य गणिका कधीच सौभाग्याचे अलंकार परिधान करू शकणार नाही. आणि एक सामान्य गणिका कधीच एक महाराणी होऊ शकत नाही. ज्या आजवरच्या कृत्याकडे आमचा कानाडोळा झाला असेल, परंतु आता नाही. तिने कोणाला आव्हान दिले आहे हे तिच्या ध्यानात येत नाहीये. पण आता तो क्षण आला आहे त्या गणिकेला तिची जागा दाखवायची. अगं ऐकलंस का इंदू? राजमहालातून दासी भेटायला आली तुला. दासी? प्रणाम राणी इंदुमती. राजमालातून सांगावा घेऊन आले आहे नव्या राणी सरकारांसाठी. नव्या राणी सरकार? अच्छा, राणी सरकार. ऐकलत का? राणी सरकार. महाराणी कांचनमाला यांनी खास हळदी कुंकवाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे तुम्हाला. खरंच? हो. बरं, येते मी. अरे माझ्या देवा नटेश्वरा, ग्रह इतके वरद हस्त कसे ठेवू शकतात बाई? कालपर्यंत गणिका असणारी इंदुमती आज राणी म्हणून गणली जाते. नशीब काढलंस ग पोरी. नकळत परिसस्पर्श झाला महाराजांचा आणि माझं सबंध आयुष्य सुवर्णमय होऊन गेलं. मला तरी ह्या हर्षाचा हेवाचा वाटतो बाई. सर्वाधिक इंदुमतीकडे पाहण्याची याला संधी मिळते. तुझ्या सौंदर्याने महाराजांप्रमाणे हाही घायाळ होईल बघ. नाही ललन, घायाळ तर त्यांनी केलंय मला. त्यांच्या वागण्यातून मला हे फार स्वप्नवत वाटतंय. मी पण किती वेंधळी, माझ्याच विचारात मग्न. मी हेही विसरून गेले की महाराणी कांचनमाला या मानाने आणि मनानेही माझ्यापेक्षा किती मोठ्या आहेत. त्यांनी सांगावा द्यायच्या आधीच मी त्यांना भेटायला जायला हवं होतं. चुकलंच माझं. अगं पण तुला हे राजा राणी यांचे रीतिरिवाज कसे का ठाऊक असणार? तू नको मला लावून घेऊ बघ. पण हे सगळं तुला अंगवळणी पाडून घ्यावं लागेल बरं का. आणि चक्क महाराणींनी तुमचा गांधर्व विवाह मान्य केला ही तर नव्या पर्वाची नांदीच म्हणावी लागेल बघ. तेही खरंच आहे म्हणा. आज माझा महाराजांबद्दलचा आदर द्विगुणित झाला.
एका गणिकेस मनाने राणी बनवले, पण आज संपूर्ण दरबार तिला तो मान देईल. ललन ते काहीही करू शकतात, पण एक प्रार्थना कर महादेवाला, इतकाही हर्षवायू नको की मी सहन नाही करू शकणार आयुष्यात. सारं तुझ्या मनासारखंच होईल बाई इंदुमती. राणी सरकार, आपली नजर कोणाला शोधत आहे? कदाचित त्या कोणाची तरी प्रतीक्षा करीत असावेत. नव्हे, आम्हास भास झाला की त्या द्वारातून कोणी नागिन तर आली नाही ना. या नागिणीचं रूप जहरी आहे कांचन. या जहरी सौंदर्याच्या मायावी पाशात महाराज गुंफले असणार. कुठल्याही महाराणीला, रूपवतीला डाव ठरवेल असं आरसपानी सौंदर्य आहे हिचं. असेल, पण वहाण कितीही सुंदर असली तरी तिचा मुकुट बनवता येत नाही. महाराणी कांचनमाला, मी कुठल्या शब्दात आपले आभार व्यक्त करू? या सौभाग्य सोहळ्यात मला बोलावून आपण जो मान मला दिला त्याबद्दल. थांब तिथेच. आणखी एकही अवाक्षर ऐकायचं नाही आम्हाला. कोण कोण आहेस? कोण तू? मी इंदुमती. महाराजांनी आणि मी आपल्यात एक खूप गोड नातं जोडलं गेलंय, म्हणूनच तर मी. ऐकलत का? हिचं आणि आमचं नातं आहे असं म्हणत आहे ही. कसलं नातं? कुठलं नातं? तुझ्यासारख्या पावलीला 5 मिळणाऱ्या गणिका आमच्याकडे राजघराण्यातील मंडळींचे मनोरंजन करण्यासाठी ठेवतो आम्ही. आमच्या मर्जीने तिने गायचं आणि आम्ही म्हणू तेव्हा तिने तोंड बंद करायचं. पण तुझ्यासारख्या बायका सहसा त्यांची पायरी विसरतातच. या राणी कांचन देवीला तुमची जागा कशी दाखवायची हे अगदी तंतोतंत समजतं. आल्या पावली निघून जा. हे सौभाग्य वगैरे तुझ्यासारख्या कुलक्षणी स्त्रियांसाठी नाही. महाराणी, आपण हे काय बोलत आहात? माझे आपल्याशी काय ते वय? माझा महाराजांशी गांधर्व विवाह झाला आहे आणि त्यास आपण देखील मान्यता दिली आहे. तुझी मती भ्रष्ट झालेली आहे. गांधर्व विवाह देवांच्या साक्षीने, आणि तेही महाराजांशी. होय, आपण कितीही वेळा विचारलं तरी उत्तर बदलणार नाही, कारण हेच सत्य आहे. आता मी देखील महाराजांची पत्नी आहे. तुझ्या अभद्र मुखातून महाराजांचा उल्लेख देखील करू नकोस. तुझ्यासारख्या क्षुल्लक गणिकेने महाराजांचं नाव घ्यावं यापेक्षा तुझं शीर कलम झालेलं जास्त सुसह्य असेल. कदाचित भावनेच्या भरात तू हे विसरते आहेस की राजघराण्याशी कुठलेही संबंध जोडण्याचे अधिकार तुला नाहीत.
तसे स्वप्न पाहायचे देखील नाही. आणि तू आमच्याशी संबंध जोडण्याचे दुस्साहस करते आहेस. याची शिक्षा तुला अवश्य मिळेल. आणि ती अशी मिळेल की पुन्हा तू हे दुस्साहस करावयास जिवंत देखील राहणार नाहीस. मी अजिबात असत्य बोलत नाही. हवं तर आपण महाराजांना विचारावं. बस. आणखी एकही अवमान सहन केला जाणार नाही. अन्यथा हे सभामंडप तुझ्या रक्ताने न्हाऊन निघेल. आपण द्याल ती शिक्षा मला मान्य आहे, परंतु माझा महाराजांशी झालेला विवाह देखील सत्यच आहे. म्हणूनच तर आपण देखील मला या सोहळ्यात निमंत्रित केलं. मी मी आणि तुझ्यासारख्या क्षुल्लक गणिकेला इथे बोलवणार? अगं, हा समारोह सौभाग्याचा आहे. इथे सौभाग्याची पूजा होते. आणि अशा समारोहात तुझ्यासारख्या अभागीची काय आवश्यकता? जिचं भाग्यच कोणी लिहिलेलं नाही. अगं, तुझा आणि सौभाग्याचा दुरान्वये संबंधही नाही. कांचनमाला, काय पोरखेळ चाललाय हा? तू महाराणी आहेस आणि ही कोण कुठली गणिका तुझ्याशी संबंध जोडू बघतीये? नशीबवान आहेस इंदुमती. हे दुस्साहस तू आमच्या राज्यात केलं असतंस तर आतापर्यंत हत्तीच्या पायाखाली चेंदा मेंदा झाली असतीस. आमची ही तीच इच्छा आहे मातोश्री. परंतु आज या शुभ प्रसंगी आमच्याकडून हत्या व्हायची नाही. कोण आहे रे तिकडे? महाराणी. सरदार कुमार, आत्ताच्या आत्ता या गणिकेला राज्यातून हद्दपार करा. जशी आपली आज्ञा महाराणी. महाराणी, माझं ऐका. माझ्यावर नाही, निदान महाराजांवर तरी विश्वास ठेवा. आमचा खरंच विवाह संपन्न झालेला आहे. हा कंठ बघा. आमच्या विवाह प्रसंगी स्वतः महाराजांनी मला हा घातला होता. सरदार कुमार, महाराणी, माझं ऐका तरी. सोड. महाराणी, महाराणी, सोड मला. महाराणी, माझं ऐका. महाराणी, सोड मला. महाराणी. माई, बघितलंस ना तू, भानुसप्तमीच्या सौभाग्य प्राप्तीच्या या कहाणीमध्ये कांचनमालेनी भर सभेमध्ये, भर दरबारामध्ये, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये या इंदुमतीचा अपमान केलाय. आणि आता इंदुमतीचा सौभाग्य प्राप्तीचा जो मार्ग आहे तो अतिशय खडतर झालाय या माध्यमातून. माई, तुझ्या भिंतीवर टांगलेलं कॅलेंडर जर तू बघितलं तर तुझ्या असं लक्षात येईल की हे भानुसप्तमीचं व्रत उद्याच आहे. करशील ना मग? सांगतो मी कसं करायचंय ते. 7 दिवसांच्या या व्रतामध्ये सुरुवातीचे 6 दिवस एक भुक्त म्हणजे एक वेळेला भोजन करून राहिलं पाहिजे. पण मात्र नित्य सूर्यनारायणाची उपासना आपल्याकडून झाली पाहिजे. 7व्या दिवशी आपल्याला नदी किंवा एखाद्या जलाशयाजवळ जाऊन दीपदान करायचं आहे. पण ते दीपदान कसं? तर डोक्यावर दिवा ठेवायचा आहे आणि सूर्यनारायणाची करुणा भाकायची आहे. स्नान झाल्यानंतर तांब्याची सूर्यनारायणाची प्रतिमा ज्याच्यामध्ये शिव पार्वतीची स्थापना करायची आणि त्यानंतर एखाद्या ब्राह्मणाला तांब्याच्या पात्रामध्ये तांदुळाचं दान द्यायचं आहे. ज्या सूर्यनारायण प्रतिमेची आपण स्थापना केली होती त्याचं आता विसर्जन करायचं आहे. त्यानंतर ब्राह्मण भोजन करायचं आहे आणि मग आपण सांगते निमित्ताने भोजन करायचं आहे. अशा पद्धतीने हे सगळं व्रत करशील ना मग? आणि म्हणूनच पाहूया इंदुमतीच्या या व्रताच्या बाबतीत नेमकं काय घडतंय उद्या ते.
पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.